श्री स्वामी समर्थ. नमस्कार भावांनो बहिणींनो, काय करतात? जेवले का तुम्ही? माझं आत्ताशी काम झालं सगळं घरामधलं. आत्ता इस्त्रीचे कपडे करणार होते. मग आमचा कुशाल दादा म्हटला की मम्मी मी करतो म्हणून, मग मला तो हेल्प करतोय आज. आणि अभ्यास नाही म्हणून मुलं बोर होतात, करमत नाही म्हणून हे बघा लुडो खेळतात. ही रिया दीदी अभ्यास नाही म्हणून आता घेते चान्स मारून, खेळत बसतात. ही ज्ञानेश्वरी. हाय. काय ग, अभ्यास नाही म्हणून बरं वाटतं ना, म्हणून खेळायला आवडतंय ना. दादा बघा आमचा इस्त्रीचे कपडे करतोय. हाय बघा, आता मी इस्त्री करतोय. हे बघा इस्त्री करतो, आवडतं त्याला. दिसतो का तुम्हाला? दादा बघ वरती, हाय. ते जळण नाही तर शर्ट इस्त्री करतोय. तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलंच होतं नवीन इस्त्री घेतली म्हणून, त्याच्यामुळं इस्त्री घेतली होती कपड्यांमुळंच. मग म्हटलं इस्त्री करावी आता. घरातलं काम झालं, सगळ्यांचे जेवण वगैरे झालं का? इस्त्रीचे कपडे होतात, बापरे हात दुखतो. पण मला वाटलं सोपं आहे, पण नाही, सोपं नाही आहे. हात दुखतो इस्त्रीच्या कपड्यांनी. बरे आहेत ना सगळे? जेवले का? हाय. आता आम्ही बसलोय, आम्हाला अभ्यास वगैरे काय नाही म्हणून आम्ही आता लुडो खेळत बसलोय. तुम्ही काय करताय? आता दीदी अभ्यास ना कंटाळा येतो अभ्यास करून करून, नाही का, म्हणून आता थोडंसं रिलॅक्स आहेत. शाळेला सुट्ट्या आहेत म्हणून आता लुडो खेळणार, मग नंतर कॅरम खेळणार, मग कवड्या काचा खेळणार. सगळे खेळ खेळतात. पहिलेचे आम्ही सगळं मुलांना शिकून ठेवलेले, सगळे खेळतात. हे बघा आता लुडो खेळतात. ही बघा आमची ज्ञानेश्वरी बसली, सायकल पण खेळती. हो, आता माझी पण सायकल आणायची आहे. माझी पण सायकल थोडी रिपेरिंगला टाकली आहे. दीदीची रिपेरिंग झाली की दीदी आणणार आहे. मग आम्ही तिला बोल थोडंसं. खुशाल आता इस्त्री करत बसलाय, मग मी आता मदत करणार आहे. ज्ञानू आता इथं खेळतीये, गेम खेळतीये. ज्ञानू बोल काहीतरी. हाय, काय करताय तुम्ही आता? आम्ही आता लुडो खेळतोय. दिसतोय का तुम्हाला? लुडो नाही काय, हे सापशिडी. हाय. आता ठेवते, थोड्या वेळाने परत मी हे करते.